ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला। उद्धव ठाकरे करणार युतीची घोषणा। संजय राऊतांनी दिले स्पष्ट संकेत। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। 2 महिन्यांपासून राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलाय। मात्र आता ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खुद्द उद्धव ठाकरेच राजबंधनाची घोषणा करण्याचे संकेत संजय राऊतांनी दिलेत। उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे जे 2 बंधू आहेत, त्यांचे पक्ष जरी स्वतंत्र असले तरी शेवटी ते 2 बंधू आहेत। त्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत, संभ्रम आहेत, उत्सुकता आहे, असे अनेक विषय आहेत। त्या विषयावरती उद्धव ठाकरे उद्या बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे। विधानसभा निवडणुकीत जोरदार फटका बसल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र येण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली, तर उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना प्रतिसाद दिलाय। त्यामुळे युतीच्या चर्चांनी जोर धरला। मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाची किती ताकद वाढेल पाहूयात। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटानं 95 पैकी 20 जागा जिंकल्या, तर यातून ठाकरे गटाला 10% मतं मिळाली। मनसेनं 125 जागांवर उमेदवार दिले होते, त्यापैकी एकही जागा जिंकली नाही, तर मनसेला 1.6% मतं मिळाली। ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास राज्यभरात 11.6% मतं मिळतील। कमी मतांनी पराभूत झालेल्या जागांवर फायदा होईल। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईत 54% एक गठ्ठा मतं मिळण्याची शक्यता आहे। मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक महापालिकेसाठी देखील फायदा होणार आहे। 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 84 तर मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते। त्यावेळी मनसे आणि शिवसेनेतल्या मतविभाजनामुळे तब्बल 38 जागांवर शिवसेनेचा पराभव झाला। आता शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटाकडे फक्त 55 माजी नगरसेवक आहेत। त्यामुळे मनसे आणि ठाकरे युती झाल्यास त्याचाही फायदा दोन्ही पक्षांना होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात युतीची घोषणा करून एकीचा संदेश देणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।